तर राम राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन खट्ट तडकदार भडकदा स्वस्त मजबूत टिकाऊ खट्ट अशा या नवीन खट्ट ब्लॉग मध्ये. तर काल पूर्ण दिवस मी रेस्ट केली, कारण परवा दिवशी मी गेलो 200 किलोमीटर पूर्ण सायकलचा प्रवास करायला. तर ती चॅलेंज आपलं कंप्लीट झाले आणि तो ब्लॉग आपल्या युट्यूबवर अपलोड झालेला आहे. जावा आणि काचीर बघून टाका. तर काल दिवसभरात मी काय सुद्धा केलं नाही, कारण पाय माझं एवढं दुखत होतं. रेस्ट घेतल्यानंतर मला एवढं का वाटलं ना पहिल्यांदा घरापर्यंत दिसतो, परत घरात आल्यानंतर जशी रेस्ट घेतली सकाळी मला उठूच वाटतं ना. याच्या गावात जरा जास्त कणकण वगैरे आल्यागत झालं, तर विषय हार्ड झाला. आणि परवा दिवशी पाऊस वगैरे सदृश्य वातावरण जाम झालं आणि पाऊस इकडे बध्या पडून गेलता. तर मी फक्त आरवड्यात पाऊस अनुभवलेला. आरवड्यानंतर परत डायरेक्ट आमच्या इथं बांबोड्यात आल्यानंतर बांबोड बसून इकडं कंटिन्यू पाऊस होता आणि बध्या पाऊस होता. आज जरा मला फ्रेश वाटायला लागले. जरा एक इंजेक्शन वगैरे डुसून आलो, जरा गोळ्या वगैरे घेतल्या आणि आज जरा फ्रेश वाटायला लागले. म्हटल्यावर मग आज मी मळ्यात आलोय आणि मळ्यात आल्यानंतर मला कळालं की असं आता मळ्याला पाऊस झाला आणि मान्सूनचं वारं आपलं वरती कडल्या बाजून चालू झालंय. कंटिन्यू आभाळ वगैरे यायला लागले आणि काल रात्री तर पाऊस कणाकण पडायला लागलेला. आज जरा सकाळी उघडीप दिल्या पावसानं आणि आभाळ वगैरे जाम पडायला लागले इकडे तिकडे. पाऊस सदृश्य वातावरण जाम होणार आहे इथनं पुढं. तर लवकरात लवकर टी व्ही वाल्यांनी पण सांगितलं, न्यूजवाल्यांनी, पंजाब ढगवाल्यांनी, सगळ्यांनी सांगितलं की पेरणी वगैरे आता करून घ्या. आता मान्सून सगळ्या पूर्ण महाराष्ट्रात दाखल होणार आहे. तर माल पण आपण जायचं. आपली पेरणीचं रान फक्त माळालाच आहे ह्या वर्षी. बाकीचं कुठं रान नाही आपल्या शिल्लक. सगळीकडे आपण असा ऊस लावून टाकला यावर्षी. विषय हार्डा ऊसाचा. तर जरा ऊस वगैरे बघून येतो इकडे जाऊन, काय पडलाय झडलाय. त्या दिवशी वारं पण जोरात होतं, वीज वगैरे कडकडून पाऊस होता त्या दिवशी. कारण मान्सून आलाय तरी बी वीज कडकडून वगैरे असं पाऊस पडतोय, म्हणजे काहीतरी वेगळं वेगळं चाललंय निसर्गाचं. आपण निसर्गाचा सगळा एंडच करून टाकलाय. इथेनॉल बनवून आपण प्रदूषण कमी करणार होतो, पण ते इथेनॉल बनवायलाच ढीगभर प्रदूषण व्हायला लागलंय. ते तुम्ही बघितलं जातील. आता सगळीकडे तीच चर्चा चालू आहे. विषय हार्ड आहे त्या चर्चेचा. तर चालायचं आता, पर्याय नाही काय. आपण आपल्यासारख्या सर्वसामान्यांना काही किंमतच नाही हो. आता विषय हार्ड आहे. ही आता काय वरची म्हणतील तेच खरं आहे त्यांच्या हिशोबानंच. तर चालतंय. सध्या मी आलोय आमचा ऊस बघायला. त्या विषयावर आपण लई काय चर्चा करा नको. सध्या मी आलो ऊस बघायला इथं, आणि ऊस वगैरे टाकाटाक उंची वगैरे खट्ट वाढल्या आणि जाडी पण ऊसाची वाढायला लागली. हे जरा खडकाच ऊस आहे. ही कोंब वगैरे यायला लागली अशी. हाय जाडी बरी आहे आणि आतल्या बाजूला ऊस आहे सगळा टाकाटक पैकी एकसारखा. जास्त काय पडला नाही इकडं, पडलाय पुढच्या बाजूला. तो पण जरा पडलेला होता मागल्या वेळी आपण आढावा घेतला त्यावेळेला पडलेला. तो वर गेलाय तुरा त्याचा. आता काय एवढा विषय नाही. ऊस एकसारखा आहे टाकाटक पैकी, काय प्रॉब्लेम नाही. आणि पप्पान जरा इथल्या बाजूला कडन रोटर मारून घेतलाय. आमच्या बारक्या ट्रॅक्टरनं, आमचा स्वतः बुलगार आहे त्यानं जो रोटर मारून घेतलाय. काही विषय नाही एवढा. पैसा काय खर्च केला नाही बाहेर कुठं, कारण तण उगावलेलं होतं. कडन काय होतंय सगळं, ही वर माळ आहे का नाही, ही माळाचं सगळं वाहून येतंय पाणी. हे बघा हे असं वाहून आलं की इकडे येतंय. इकडं आले की मग सगळं तण असं रानारानांनी फिरतंय. मध्ये जो पाऊस पडलेला आमच्या इथं वाड्याला वगैरे पाणी आलं बघा जाम. त्या दिवशी जो पाऊस पडला नाही त्यानं सगळं माझं पाणी, सगळं इकडलं पाणी असं वाहटून इकडे येतंय आणि सगळ्या रानांनी तणच तण होते. माळाच्या सगळ्या बिया वाहून येते. हो विषय हार्ड होतोय. तर ऊस वगैरे जास्त पडला नाही. जेवढा पडलाय तेवढा आता उभा व्हायला लागलाय. बघा हो पडलेला ऊस असा उभा व्हायला लागलाय, त्यामुळे एवढा काय प्रॉब्लेम नाही. आणि टाकाटक वातावरण आहे. रान वल वगैरे जाम झाल्या. हे काय पाय वगैरे माझं घुसते ते बघा. पावलाच ठस दिसतात का माझ्या, बघा पावलाच ठस दिसते आहे का. रुतायला लागल्या माती. तर पाणी वगैरे गच्च झालंय त्या दिवशी पावसानं. मी त्या दिवशी प्रवास माझा चालू होता, त्यामुळे मला काय पावसाचा आढावा जास्त घ्यायला आला नाही. आणि काल पण मी पूर्ण दिवस झोपून काढला, त्यामुळे काय उठलोच नाही हो. विषय हार्ड झाला. मांड्या वगैरे लागलेलं दुखायला अचानक. पण एवढा स्ट्रेस मसलवरती आल्यामुळे जरा मसल म्हटल्या जरा रेस्ट घे भावा, लय दमू नकोस. आता ऊस वगैरे इथला बघितलाय. आता जरा माळाच्या रानाला जाऊन माळाच्या रानात जरा आढावा घेऊन येऊया कसा कसा विषय आहे. जर पेरणीच्या योग्य वातावरण जर असलं तर लागलंच बैलांनी पेरून घ्यायचं. ट्रॅक्टर जर चालला नाही तर बैलांनी पेरून घ्यायचं, आणि जर ट्रॅक्टर चालला ट्रॅक्टरने पेरून घ्यायचं. पण पेरून लवकर घ्यायचं, कारण मान्सून एकदा चालू झाला सक्रिय होणारच आहे. आणि आज दुपारी 1 वाजल्यापासून मी पाऊस सांगितलाय. त्याच्या अगोदर आपलं सगळा कार्यक्रम फते करून टाकायचा. तर चालतंय. ह्या उसाला आपण ड्रोन औषध पण मारायचं आहे. तर बघूया त्यावेळेला माझी जर शिफ्ट वगैरे वेगळी असली, किंवा बाबा फर्स्ट शिफ्ट करून मी आल्यावर ना इथं जर ड्रोन वगैरे असलं तर तो पण ब्लॉक 100% तुम्हाला बघायला भेटणार. कुठले औषध आपण वापरणार, काय काय होणार, सगळं धावणार. कुठला ड्रोन आहे, काय आहे, त्यांचा पत्त्या बित्त्या सगळं धावतो तुम्हाला. पण मला बघायला भेटलं तर विषय असा आहे, कारण मी कामावर गेलो आणि फादरनं इकडं कार्यक्रम उरकून घेतला. मागल्या वेळी तसं झालं. मी कामावर गेलो तोपर्यंत फादरनं ड्रोन औषध वगैरे सगळं मारून घेतलं टाकाटकपैकी. आणि माळ आमचा आता जरा बहरदार हिरवगार व्हायला लागले. हळूहळू उगवायला लागले माळाचं गावात. इथनं पुढं माळ आमचं महाबळेश्वरच होतं. मिनी महाबळेश्वर टॉपचा विषय. त्याला पण आपण लवकरच ब्लॉग बनवू. माल तण जरा जोरात आलं का नाही, एक टाकाटक खट्टपैकी बनवून टाकू ब्लॉग त्याचा. आणि वातावरण मळ्यातलं आमच्या कायम
टकाटक असते, पाऊस पडून गेला का नाही हिरवंगार वातावरण दिसतं इकडं, विषय हार्ड असतोय. तर चालतंय, इथला सगळा आढावा घेतला, जरा बघितलं इकडे तिकडं रानात पाणी बिणी कसं आहे, ऊस वगैरे टकाटक पैकी आहे, काय एवढा वावगा विषय नाही. आणि झाडं वगैरे बघा मळ्यातली एकदम खट्ट हिरवीगार, हिरवी चार आहे ती. आईला पप्पाने जरा टावेल मध्ये लावलाय, तो जरा साईडला घेतो. विशाळ झाड वगैरे बघा हिरवीगार झाड आहे सगळी, टकाटक वातावरण. आणि आपली महिना प्लॅटिना त्याची ऑइल बदली करायची लवकरच, करून टाकू थोड्या दिवसात. आणि इकडल्या बाजूला ऊस आहे आमचा, हो ऊस काय तुम्ही बघितलं आजच्याला सगळा ऊस आहे हो इकडल्या बाजूला असा. आणि सगळं वातावरण झालं आता सध्या ढगाळ, मान्सूनचं वातावरण झालं, मान्सून. तर उद्याच्याला पण लवकरात लवकर आपल्याला जायचं आहे, उद्या ओझरडे धबधबा आम्ही बघायला जाणार आहे. तर इथला सगळा कार्यक्रम पार पडला, माझा आढावा वगैरे मी रानाला घेऊन आलो, इथलं वातावरण वगैरे तुम्हाला दावलं सगळं. तर आता मी निघालो माळ्याच्या रानाला, पेरणी योग्य वातावरण झाले का नाही जाऊन जरा आढावा घेऊन येऊया माळाचा. तर आता जस्टच मी माळ्याच्या रानाला इथं पोहोचलोय आणि प्लॅटिना वगैरे आपली पार्क केलं तिथं. आणि पाऊस सदृश्य वातावरण पडून गेल्यामुळे कसं रान एकसारखं झाले आणि मौझार रान झाले, एवढा काय विषय नाही. हे बघा रोटर मारलेला आहे रानात, पावला आहे अशी माझी उठायला लागली, पावलांची छाप आहे का, पावलांची छाप आहे असं उठायला लागले, तुम्हाला दिसत असतील जरा जरा. तर विषय काय एवढा हार्ड नाही भावनं, पेरणी योग्य अशा रीतीचं रान आहे. आता काही लई पावलं वगैरे घुसणार नाही ती बैलांची वगैरे, बैलांनी पेरून घेतलं तर. आणि ट्रॅक्टरनं पेरताना जरासा ताप होणार आहे कुठं माहिती आहे का, ह्या इथं ह्या डबऱ्यातच ताप होणार आहे. कारण विषय असा आहे, परवा दिवशी मी इथनं सायकलवरून जात होतो त्यावेळेला मग आज पण जरा शूटिंग करून गेलो इथलं. तर त्यावेळेला तुम्ही बघू शकता दृश्य कशी होती. बघा डबऱ्यात पाणी साठलेलं का तिथं, बघा तेवढ्या डबऱ्यात पाणी साठलेलं दिसतंय का जरा तुम्हाला. तर ह्या इथंच ती पाणी साठलं सगळं, ह्या इथं पाणी साठलेलं, ह्या इथं जरा पावलं वगैरे जास्त घुसतील असं मला वाटतं या. तर जाऊन बघूया आपण कसा कसा विषय इथं. नाही एवढा काय विषय नाही, पेरायला योग्य रान आहे, एवढं पावलं घुसत नाही ती. परवा दिवशी मी जाता जाता बघून गेलो नाही तेव्हा इथं गच्च पाणी साठलेलं होतं, मला वाटलं जरा विषय हार्ड होईल, पण एवढा काय विषय नाही. आणि ही आपण खेळकांड सगळी रचून घेतलेली, त्यामुळे फायदा झाला मित्रांनो, वावटून रान अजिबात गेलं नाही हिकंड, फक्त पाणी पाणी ह्यातनं निचरा होऊन पाण्याचं फक्त खाली गेलंय, पाणी पाणीच गेलं आहे का. तिथं पण भेगा पडले बघा, फक्त पाणी निचरून गेलंय. आणि ह्या इथनं पण पाणी गेलंय नुसतं, फक्त ओनली पाणी पाणी तेवढं खाली जातं. आता काय बांध वावटून जायचा संबंध नाही एवढा. तर ही एक केलं ते एक बरं झालं, आपलं वावटून जायचं अंतर कमी झालं, पाकच कमी झाला, आता विषय नाही. आता तिथं एवढा विषय करायचं म्हणते पप्पा आमचं, की पूर्ण तट मारून घ्यायचं जरा जरा आणि एकाच ठिकाणी पाणी कुठनं तर घालवायचं, त्या ठिकाणी दगडातनं जिरपून पाणी गेलं पाहिजे असा विषय करायचा. इकडल्या बाजूला पण जरा पाणी जायचं होतं, तिथं पण जरा जाऊन बघूया कसा कसा विषय आहे. तिकडं पण पाणी जरा जास्त जायचं होतं. आणि बघा पाऊस सदृश्य वातावरण, आता मान्सूनचा पाऊस चालू झालाय त्यामुळे विषय हार्ड. आणि थोड्याच वेळात पाऊस मार्गक्रमण आपल्याकडे करल असं वाटायला लागले, पुढच्या बाजूने पाऊस यायला लागला बघा, सगळं ढग ही भरून यायला लागले आणि आपल्या बाजूनच यायला लागले, कसं आहे बघा पळतंय. आणि विषय असा झालाय, आम्ही पाऊस पडून गेल्यावर एवढं तण उगावलं ना, परत रोटर मारून घेतला. कारण आधी जर रोटर आम्ही मारून घेतला असता तर आमच्या रानात पण आता असं काय दृश्य बघायला भेटलं असतं, नुसतं हिरवगार तण उगावले बघा. हे आमच्या चुलत्याचं रान आहे पण तण उगावले, लवकर रोटर मारून घेतला, त्याच्यावर पाऊस पडला, तेव्हा दुसरा पाऊस पडला आणि तेव्हा तण आलं, भरभराटी झाली तणाची. आमच्यात बघा तण कुठे दिसत नाही, आम्ही तण उगावल्यानंतर त्याचा खातमाच करून टाकला, रोटर मारला त्यामुळे विषय हार्ड झाला. तर सध्या रान टकाटक पैकी तयार आहे आपलं. कुठं तर अशी दगड आहे ती, कुठं तर आहे ती क्वचित, कारण एवढी दगड दिसत नाही ती पहिल्यासारखी. आता तिकडं पण बघा दगड अजिबात दिसत नाही ती, कुठंतरी एखादा दगड दिसतोय, तेवढा काय आपल्याला इकडे तिकडे जाता येतं, चालता बोलता आपण काढू शकतो, त्याचा काय एवढा विषय नाही. आणि पिरून घ्यायचा आता रान झाले ओके टकाटक पैकी, एकदम पाऊस पडल्यामुळे मौझार रान झाले. आणि इथं जरा मेंढरं कुत्री वगैरे सगळी पळते ह्यातनं, ह्याच्या गावात पावलं उठले त्यांची, आणि सगळे एकसारखं झाले, दगड वगैरे काय लय उघडी झाली नाही ती. पप्पा म्हणत होतं पाऊस पडलाय म्हणल्यावर आता दगड मोठी दिसत असतील, उघडी झाली असतील, दगडच आता राहिली नाही ती, सगळी आम्ही ओढून ताणून सगळी बाहेर काढली ती, त्यामुळे दगड राहिलीच नाही ती माळाला, एवढा विषय झालाय. तर झालं इथलं वातावरण बघून टकाटक वाटलं, एकदम मनाला शांती मिळाली माझ्या, कारण आता आपण पेरणी करू शकतो मित्रांनो. तर चला आता घराकडे आपलं मार्गक्रमण चालू करूया, कारण झालंय आता घरात जाऊन सांगू शकतो आपण की बाबा पेरणीच योग्य वातावरण आहे, लवकरात लवकर पेरणी करून घ्या, कारण मान्सून चालू झालाय आणि मान्सूनचं वारं बिरं पाऊस वगैरे सगळं चालू होणार आहे. आणि जर एकदा मान्सून लागून राहिला तर मग विषय हार्ड, मग काय पेराय पण राहिलं सगळंच राहिलं, कारण इथं काय चालत नाही. ह्या इथं डबऱ्यात पाणी साठलं, त्या तिथे एक डबरा तिथे एक पाणी साठतं बघा, त्या तिकडे एक,
जर पाणी साठलं की मग पेरा येत नाही. तर चालतंय, झाला विषय सगळा, आढावा वगैरे घेतला इथला, एक नंबर टकाटक वातावरण, तण वगैरे काही सुद्धा नाही उगवलं, कारण तण उगवल्यावर रोटर मारून घेतला त्यामुळे विषय ॲड झाला. तर चला जाऊया घराकडे, जाऊया मा. तर झाले सगळा टकाटक कार्यक्रम सांगितला, सगळ्यांनी घरात सांगितले की माझा आता पेरा इथे, आढावा वगैरे घेतला, टकाटकपैकी विषय झाला. तर मान्सून सदृश्य वातावरण पण झाले आणि वर साड्या वाळत घातली त्याची ॲड. तर चालतंय, झालं सगळा टकाटकपैकी कार्यक्रम आजचा पार पडला आपला. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.